त्या बाईनं आपला गुन्हा कबूल केलाय। आता पुढे काय करायचं ते कोर्ट ठरवेल। वाटलं ही गोष्ट आधी तुम्हाला सांगावी। थँक्यू इन्स्पेक्टर, थँक्यू सो मच। मी येऊन जाते पोलीस स्टेशनला। त्या बाईने गुन्हा मान्य केलाय। मधु भाऊजींना कळवते। ती बाई पकडली गेली तरी मनाला शांतता नाही। कोण आहे ही बाई जिने इतक्या उदारपणे दरीत उडी मारली आहे? कारण त्यावेळी जर ती तिथे असती तर मला दिसली असती। का ती हे स्वतःहून स्वतःच्या अंगावर ओढून घ्यायला निघाली? जाऊ दे ना, मी तर सुटले। पुढे बघू काय करायचं ते। काय गो, काय झालं? काय नाही, मधु भाऊजींचा फोनही नाही लागत आहे। पण झालं ते चांगलं झालं लेखा, नाही का? शेवटी गुन्हा करणाऱ्याला कधी ना कधीतरी शिक्षाही होतेच। पण जर हा गुन्हा त्या बाईनी केलाय तर मग अभिमानचं काय? लेखा, आपल्याकडून आपल्या नकळत अभिमानावर अन्याय तर नाही ना झाला? मला कुठली कारण नकोयत। अभिमान निर्दोष आहे आणि तो लवकरात लवकर सुटला पाहिजे। बस, काहीही करा तुम्ही, काहीही करा, मला अभिमान पाहिजे, कळला? आणि एक मिनिट, तारीख हा शब्द तुझ्या तोंडून जरी आला तरी पुढची तारीख तुला दिसणार नाही, कळला? मला उशीर नकोय। फोन ठेव। साहेब, काय एवढा त्रागा करून घेताय? आता सगळं घडतंय ना मनासारखं? काय घडतंय मनासारखं? बस बस, तुला सांगतो काय काय घडतंय मनासारखं। हा वकील जेवढ्या पाण्याने आंघोळ करत नसेल ना तेवढा पैसा ओततोय मी त्याच्यावर, आणि या तारीख आणि काय काय अडचणी सांगत सुटलाय। म्हणजे आपण एवढा पैसा देऊनही जर... प्रश्न पैशाचा नाहीये, प्रश्न भेटीचा आहे परमेश्वर। एक एक दिवस मला आता एकेका वर्षासारखा वाटायला लागलाय। कधी एकदा या घरात अभिमानला पाहिजे असं झालंय मला। होईल, तेही होईल। थोडा धीर धरा। धीर धीर। हॅलो हॅलो, वसुधा वहिनी, पूनम बोलतीये। हाँ पूनम, बोल ग। एक चांगली बातमी सांगायची होती। ती बाळाच्या केस संदर्भात जी बाई पकडली गेली होती ना, तिने गुन्हा मान्य केलाय। काय सांगतेस? पोलीस स्टेशन मधून तसा फोन आला होता। म्हणलं आधी तुम्हाला सांगूया। आधीलाही सांगा, त्यांनी खूप मेहनत घेतली होती या आधी या केससाठी। हो हो, सांगते ना। ठेवू मग मी फोन? हो ठेव। कुणाचा फोन ग? पूनमचा। काय म्हणते? पोलिसांनी त्या बाईला पकडलं होतं ना, तिने गुन्हा मान्य केलाय। काय? वसुला, म्हणजे त्या बाईनीच पाळला? दादा, दादा, मला पण यायचंय तुमच्या बरोबर पोलीस स्टेशनला। म्हणजे तुम्ही दोघं जाल ना तेव्हा मला सुद्धा घेऊन चला। मला बघायचंय त्या बाईला, ज्या बाईनं माझ्या बाळला, माझी खात्रीच होती की ती पकडली जाणार म्हणून। आता असं भोगावं लागणार आहे ना तिला, असं भोगावं म्हणजे शाप होणार आहेत तिला। आणि आता तर कुसुम शांत। अरे कशी शांत हो दादा, आम्ही अरे तिला माझ्या बाळला, मला मला जाब विचारायचंय तिला। माझ्या बाळनं तुझं असं काय केलं होतं म्हणून तू तिला
कुसुम कुसुम हे बघ, कुसुम. काय सनई चौघडा? सनई चौघडा, अरे काय बोलतोय? अरे अभिमान सरंजामे, यशवंतराव सरंजामेचा मुलगा निर्दोष सुटून घरी येतो आणि सनई चौघडा काय पाठवतोस? मुंजाय का माझ्या घरात? सनईच. अरे नाशिक ढोल वाजला पाहिजे, हलगी कडाडली पाहिजे. सनई चौघडा पाठव म्हणून विचारतोय. ठेव फोन. आबाळा एवढा आनंद झालाय मला. माझा अभिमान निर्दोष सुटून घरी येतोय. निर्दोष सुटून घरी येतोय. साहेब, सकाळपासून सारखे फोनवर बोलताय. आता जरा थांबा आणि आराम करा. आराम? खूप झाला आराम बाबा परमेश्वरा, खूप झाला आराम. आता एकेकाच्या झोपा हराम करायच्यात मला. तुला सांगू परमेश्वर, अभिमान सुटून घरी आला अशी स्वप्न बघता बघता तो आल्यासारखाच वागायला लागलोय मी. कळतंय मला तुम्ही किती भोगलाय ते. अरे कसले भोग. एका बापाला त्याचा मुलगा भेटतोय, कसले भोग. परमेश्वर तू फक्त त्या बँडचं बघ. सनई चौघडे पाठवू का म्हणत होते. बरं असो, तो इथे सुटून परत आल्यानंतर त्याला सगळं पूर्वीसारखं वाटलं पाहिजे. त्याला अजिबात वाटता कामा नये की तो तुरुंगातून सुटून आलाय. माझ्याशी बोलण्याची, माझ्यासमोर उभं राहण्याची त्याला लाज वाटता कामा नये. पूर्वीसारखाच मला तो हवाय. ते सगळं माझ्यावर सोडा आणि आता तुम्ही साहेब फक्त आराम करा. आराम. परमेश्वर इकडे. माझ्या कानाखाली जरा आवाज काढशील? साहेब, अरे मला खरंच वाटत नाहीये माझा अभिमान पूर्वीसारखा मोकळा होऊन निर्दोष सुटून परत. माझा विश्वासच बसत नाही. मी जिंकलो. मंजुळा, ओळखलंस मला? मी पूनम बाळकृष्ण शास्त्री. बाळशास्त्रींची पत्नी आणि आता त्यांची विधवा. तुझ्यामुळे. काय मिळालं तुला हे सगळं करून? तुझा गेलेला नवरा परत नाही ना आला? तुझ्या नवऱ्याची नोकरी गेली, त्यांनी जीव दिला. त्याचं झालं ते वाईटच झालं. त्यांनी जीव दिला म्हणून तू बाळाला. गेलेली नोकरी परत मिळू शकते मंजुळा. गेलेला माणूस नाही परत येणार. ना तुझा ना माझा. आई आहेस ना ग तू 2 मुलांची. एक आई असं कसं करू शकते? हे सगळं करण्यापूर्वी किमान तुझ्या मुलांचा तरी विचार करायचा होतास. त्यांचं काय होईल आता?
आता तुला शिक्षा होऊन माझा बाळ परत येणार नाहीये, पण तुझ्या मुलांचं काय? तू केलेल्या गुन्ह्याची शिक्षा ती मुलं भोगणार आहेत. या गोष्टीचं सगळ्यात जास्त वाईट वाटतंय मला. बोल स्वप्नील. खानविलकर काका उद्या सकाळी येत आहेत. वाव. आत्ताच त्यांचा फोन आला होता. म्हणलं लगेच तुला कळवूया. ते पहाटेच्या फ्लाईटने येत आहेत आणि मी त्यांना एअरपोर्टवर घ्यायला जाणार आहे. ते इथे कधी येणार आहेत? येणार आहेत पण त्याआधी मला तुला त्यांना भेटवायचंय. तू उद्या सकाळी क्षिप्राच्या रूमवर ये. क्षिप्राच्या रूमवर? प्रिया त्यांनी क्षिप्रा राहायची ते घर विकत घेतलंय आणि त्यातली क्षिप्राची रूम आहे तशी ठेवली, तिची आठवण म्हणून. ठीक आहे, मी भेटते तुम्हाला तिथे. ओके, सी यू टुमॉरो. गुड नाईट. गुड नाईट. दे. पण थांब आधी 1 मिनिट. थांब. हे बघ. हा, हे बघ, ह्या प्रसादाच्या वड्या. प्रसाद? कसला? अगं, बाळच्या खुन्याला अटक झाली, ती व्हावी ना म्हणून मी देवाकडे नवस बोलले होते. त्याच्या प्रसादाच्या वड्या आहेत या. आता इडा पिडा टळो आणि सगळी संकट दूर जाओ ग बाई. खरंच मी सांगते तुला, देवा परमेश्वरा. हा, त्या द्यायच्या. काय ग? हा, कसला विचार करतेस? मी तुला एवढं उत्साहाने सगळं सांगते आणि तू कसला विचार, बुद्धिबळ खेळताना जसा विचार करतात तसा कसला विचार करतेस? तुला काय आनंद नाही झाला का? कसं बोलताय तुम्ही कुसुमात्या? सर्वात जास्त आनंद मला झालाय. आता खरंच ना, जेजूंच्या आत्म्याला शांती मिळेल. खरंच ग, खरंच. पण मला केव्हा शांती मिळेल माहितीये का? त्या बाईला कोर्ट जेव्हा मोठ्यातली मोठी शिक्षा सुनवेल ना तेव्हा बघ. हो ना. खरं सांगू कुसुमात्या, सगळ्यांना ना खूप मनस्ताप झाला, टेन्शन्स, कटकटी. पण आता सगळं छान होईल बघा. होईल, नक्की होईल ग, खरंच होईल. चल, मी निघते आता. अगं, तयारी करायची आहे. कसली तयारी? अगं, क्षिप्राचे वडील येणार आहेत ना. क्षिप्राचे वडील? मोठे शास्त्रज्ञ आहेत ते. शास्त्रज्ञ? म्हणजे मला नाही माहित ग, म्हणजे तसेच कोणीतरी आहेत. हा, संशोधक का काहीतरी म्हणतात ना, ते आहेत ते. कसलं संशोधन करतात? अगं, मला काही माहित नाही ग. घरातले सगळे म्हणत होते ना म्हणून मी आपली तुला सांगते. नाही तर मला काय करायचंय. काहीतरी भलती सलती नावं असतात त्यांच्या व्यवसायाची. हो, पण आपल्या ज्ञानात भर पडली तर चांगलंच आहे ना कुसुमात्या. जाऊ दे, मरू दे. तुला काय करायचंय त्यांचं इतकं? नाही, पण मला आवडतात ना हे शास्त्रज्ञ. खूप हुशार आणि बुद्धिवंत असतात, नाही का? तशी मी तुमच्या घरची नाहीये ना, मग कशा काय गप्पा मारणार त्यांच्याशी. आणि कुसुमात्या, क्षिप्रा माझ्या इतक्या जवळची मैत्रीण असूनही ती गेल्यावर सर्वात पहिला संशय माझ्यावरच घेतला नसेल. जाऊ दे ना तो विषय. झालेलं पुन्हा पुन्हा उगाळून ना तुलाच त्रास व्हायचा. आणि मला माहितीये ना तू कशी असते. मग झालं तर हे बघ, आता क्षिप्राच्या आठवणीनं हळवं व्हायचं नाही. माझी शपथ आहे तुला. हा, येते मी. अगं बाई, चहा राहिला, चहा घेऊन जाते. हल्ली काय पूनम खारी बिस्किट आणत नाही. हा, चहा जातच नाही ग मला. बरं, चल, येते मी. हाल आहेत बाई तुझे, हाल आहेत, खरंच आले ग बाई. संशोधक.
कशासाठी येत आहेत शिप्राचे वडील? काहीही करून मला त्यांच्या येण्याचा उद्देश जाणून घ्यायलाच हवा. ये ना प्रिया. काका, प्रिया, प्रिया शास्त्री. नमस्ते काका. हाय प्रिया. मी सगळं माहितीये मला. शास्त्र्यांचं शेंडेफळ, चित्रकलेची आवड आहे, स्वप्नीलची बेस्ट फ्रेंड आणि तासन तास छान गप्पा मारते. ग्रेट. क्षिप्राने मला जितकं तुमच्याविषयी सांगितलं होतं ना, मला ते सगळं एका मिनिटातच पटलं. काय सांगायची क्षिप्रा? तिने सांगितलं होतं की माझ्या बाबांसारखे मित्र जगात कोणाचेच बाबा नसतील. आणि ती म्हणाली की बाबांनी एकदा बोलायला सुरुवात केली की ते अगदी एका क्षणात समोरच्याचे होतात. तुला बघितलं आणि क्षणभर क्षिप्रा डोळ्यांसमोर आली. मी असं असण्याचं कारण क्षिप्राच आहे. शी वॉज माय बेस्ट फ्रेंड. तिची आई गेली तेव्हा आधी मला खूप टेन्शन आलं होतं, पण 2-3 वर्षात तिनं स्वतःला सावरलंच, मला देखील सावरलं. आणि एवढं करूनही अभ्यासावरचं लक्ष उडू दिलं नाही. बाबा, आज मी एक निर्णय घेतलाय, सांगू? मी सुद्धा तुमच्यासारखंच आर्किओलॉजीमध्ये करिअर करायचं ठरवलंय, बरोबर? बाबा, तुम्ही मनकवडे आहात का? अगं, प्रश्न विचारण्याची अक्कल आल्याबरोबर पहिला प्रश्न तुम्हाला विचारला होतास, तुम्ही नक्की काय करता बाबा? माझ्या प्रत्येक साईटवर माझ्या बरोबर येण्यासाठी हट्ट करायचीस तू. रात्री मी काम करत बसलो की जागत बसायचीस आणि मी झोपलो की माझ्या नोट्स वाचायचीस. तेव्हाच मला कळलं होतं एक दिवस तू हा निर्णय मला सांगणार. पण हे क्षेत्र फार दगदगीचं आहे क्षिप्रा. तहान भूक सगळं विसरून आज शिरावं लागतं. काळ नाही, वेळ नाही, कराल तितकं काम थोडं आहे. हे सगळं तुझ्यासाठी. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मी केलाय बाबा. माझ्या मनाची पूर्ण तयारी झाली आहे. आणि बाबा, लहानपणी पहिलं पाऊल टाकताना मी तुमचं बोट धरलं होतं. ते असंच सोडून देऊ? जसजशी मी मोठी होत गेले तसे तुम्ही बाबांपेक्षा माझे खूप जवळचे मित्र होत गेलात. त्या मैत्रीला असंच सोडून देऊ? शक्य नाही बाबा. माझ्या या अनुभवी मित्राच्या पावलांवर पाऊल ठेवूनच मला माझी पुढची वाटचाल सुरू करायची आहे. थँक्यू बाबा. क्षिप्रा, आता मला मोठा शोध घ्यावा लागणार आहे. कसला? एखाद्या गुहेत एखादा मुलगा मिळतो का बघतो. कशाला? अगं, तू जमिनी खाली असणार, मुलगा जमिनीवरचा कसं चालेल? तो देखील तिथलाच हवा, म्हणजे सुखानं संसार सुरू होईल. बाबा. काय गंमत असते बघ दैवाची. मला जमिनी खालचा मुलगा हवा होता आणि डाऊन टू अर्थ मुलगा मिळाला तुझ्यासारखा. पण दोघांचा सुखानं चालणारा संसार काय मी पाहू शकलो नाही.